वाढदिवस म्हटलं की आनंद, सेलिब्रेशन आणि खास क्षण. मात्र कोपरगाव शहरात अगदी अनोख्या पद्धतीनं पारंपरिकरित्या घरी किंवा हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्याऐवजी दीपक साहेबराव पगारे यांनी त्यांच्या मातोश्रींचा 64वा वाढदिवस हा थेट जिममध्ये साजरा केला असून सोशल मीडियावर त्यांच्या या संकल्पनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सकाळी व्यायामासाठी आलेल्या सदस्यांनी आणि कुटुंबियांनी आईचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला. सर्वांनी आईचा आशीर्वाद घेत शुभेच्छा दिल्या आणि तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या खास प्रसंगी आईला भेट म्हणून बाबा जिमच्या सदस्यांकडून एक सुंदर अशी साडी भेट म्हणून देण्यात आली आहे. आरोग्य जपणाऱ्या आणि फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या आईसाठी हा वाढदिवस विशेष ठरला. वाढदिवस आणि आरोग्य यांचा उत्तम संगम साधत कुटुंब आणि जिम मधील सदस्यांनी हा दिवस संस्मरणीय ठरवला. मित्र, आई कोणाची असो, आई आतोनात प्रेम करते, आई पिसाळात प्रेम करते, आई अफाट प्रेम करते. आई रामाची असो की रावणाची असो, कंसाची असो किंवा कृष्णाची आई असो, आई आपल्या प्रत्येक मुलावर नितांत प्रेम करते. एक शायर म्हणतो, मेरी माँ को गिनती नहीं आती यारो, मेरी माँ को गिनती नहीं आती यारो, मैं जब भी एक रोटी मांगता हूँ वो दो ले आती है, वो दो ले आती है. तो शायर म्हणतो, माझ्या आईला नाही गिनती येत, माझ्यावर आतोनात प्रेम करते ती आई माझी. कविवर्य कुसुमाग्रज आपल्या आईविषयी म्हणताना खरंच आई काही असते. जत्रा उठते, मनातलं काहूर दाटतं, पालं उठतात आणि ती आई अशी नितांत प्रेम करते. आपल्या आईच्या ही अजून एक पिढी, आधुनिक माणसं वृद्धाश्रम वाढतायत, आपल्या आईला वृद्धाश्रमात नेतायत आणि एक दुसरी पिढी अशी आहे की आपल्या आईचा वाढदिवस आपल्या मित्रांसमवेत करतात. किती कौतुकाचं, किती आनंदाचं हे आजचा हा छोटासा सोहळा आहे. मला दीपकचं कौतुक असं वाटतं की दीपकने मी इच्छा जाहीर केली की माझ्या आईचा वाढदिवस करूया. हा हे परिवार, मी आईला जरी ओळखत नसलो तर दीपकचा सगळा परिवार मी ओळखतो. कारण दीपकच्या तिन्ही बहिणी, दीपक हा माझे विद्यार्थी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या माणसानं, दीपकचे वडील मला वाटतं ते मार्केट कमिटीत काम करायचे, मार्केट कमिटीमध्ये ते काम करायचे, अंमलीचं काम करायचे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या माणसाने आपलं जीवन घडवलं आईनी. आणि मध्यंतरीच्या काळात मला वाटतं 2016-17च्या काळामध्ये त्यांना आजार झाला आणि ते एक्सपायर झाले. तरी देखील न डगमगता या आईने आपला प्रपंच सावरला. मुलांना, मुलींना आपल्या परीने जे जे होईल ते केलं. मित्र हो, आई आपली प्रत्येकाच्या जीवनात आई एक वेगळं स्थान निर्माण करते. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आईपासनं आई एक असं विद्यापीठ आहे, आई एक असं न्यायालय आहे की ज्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे ती माफ करते, आपले सगळे गुन्हे ती माफ करते. यासाठी तिला फार तिचं कौतुक केलं पाहिजे. आई अडाणी असेल, शिकलेली नसेल चालेल, पण तिच्याजवळ एक ज्ञानाचं भांडार आहे. जर समृद्धीकडे जायचं असेल ना तर तिचे 2 शब्द ऐका, तिचा प्रेमाचा सल्ला ऐका आणि तिला वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका. हे खरं आपल्या सगळ्यांचं कर्म आहे आणि हे सगळ्यांचं आपलं काम आहे. प्रत्येकाने या निमित्ताने संकल्प करूया, माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मित्रांसमवेत करूया, दीपक सारखा करूया. या आईचा वाढदिवस आज साजरा होताना आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होत आहे आणि आपण सगळेजण भाग्यशाली आहोत. असा मित्र आपल्या बरोबर आहे. माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मित्रांसमोर करतोय, हे सगळ्यात मोठं भाग्याचं काम आहे. आपण जोरदार टाळ्यात आईचं कौतुक करूया. आई आणि शिक्षक, गुरु ह्या 2 गोष्टी अशा आहेत, व्यक्ती अशा आहेत की ज्यांना कोणी आई म्हटलं की समजा तुमची आई असेल, माझी आई असेल आणि कुणाची आई असेल, असं आपण म्हणता की त्याची आहे, फक्त आई आहे तेवढं म्हणतो आपण. तर आई या शब्दाची व्याख्या अशी, आई म्हणजे आस्था आणि ही म्हणजे ईश्वर. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना आपण जसे आपले दैवत मानतो, विठ्ठल पांडुरंग ज्या समाजाचे दैवत आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांच्या चरणी आपण देव मानलं पाहिजे. आणि ही जी संकल्पना आहे आईवडिलांविषयी भावना, माझा तरी वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण आईवडिलांसाठी जर 1 रुपया खर्च केला तर 2 रुपये वरतून आलेले असतात कुठून तरी आपल्या त्याच्यामध्ये. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मातोश्रीचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत आहोत. प्रथम ही संकल्पना किंवा हा विचार मनामध्ये येणं हेच
खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. कारण आपल्या सरांनी जसं सांगितलं, मित्रांसमोर किंवा मित्रांसमवेत आपल्या आईचा वाढदिवस साजरा करणे ही संकल्पना खूप छान आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्व जिमच्या वतीनं त्यांना तर काही नाही, आपण उलट त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत. या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दीपक भाऊला पण या ठिकाणी चांगलं आरोग्य मिळो अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. या आनंदाच्या प्रसंगी बाबा जिमचे संचालक अमीनभाई सय्यद, डॉक्टर दीपक पगारे, डॉक्टर पठाण, याकूब शेख, दत्तूभाऊ पगारे, प्रतीक पाटील, सुरेश गोरे सर, गुंड भाऊसाहेब, घुगे भाऊसाहेब, अनिकेत दिवे, रेवन यादव, गौरव इंगळे, हर्षल डाके, योगेश काळे, शुभम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.